नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये केलं जाणारं माता लक्ष्मीचं सगळ्यात प्रभावी व्रत म्हणजे वरद लक्ष्मी व्रत. वरदान देणारी ही लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे हे व्रत सगळ्या महिलांनी करायचं आहे. आता बऱ्याच जणी म्हणतील की आमच्याकडे करत नाही, तुमच्याकडे करत नसतील तरीही व्रत तुम्ही करा. कारण आमच्या इकडं पण मी कधी माझ्या आईला वगैरे केलेलं बघितलं नाहीये, पण मी करते. जेव्हापासून मला माहिती झाली तेव्हापासून मी हे व्रत करते. बघा, ही माता लक्ष्मीचं व्रत आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असेल तर आपण का बरं हे व्रत नाही करायचं? त्याच्यामुळे आपला फायदाच होणार आहे. त्याच्यामुळे हे व्रत सर्वांनी करा, सगळ्यांच्या घरी करा. श्रावण महिन्यामध्ये आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या शुक्रवारी करत असतो, तर या वर्षी तुम्हाला तिसऱ्या शुक्रवारी करायचं आहे. आता तिसऱ्या शुक्रवारी पौर्णिमा पण आलेली आहे. पौर्णिमा ही 27ला सकाळी 9:09 लागणार आहे, तर ती 28ला सकाळी 9:49ला ती संपणार आहे. 28ला तुम्हाला हे व्रत करायचं आहे. सायंकाळच्या वेळेस, सायंकाळची वेळ म्हणजे माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, त्याच वेळेस तुम्हाला हे व्रत करायचं आहे. खूप सोपं आहे, कोणीही व्रत करू शकतं, त्याला काहीच तुम्हाला लागत नाहीये. त्याची पूजा मांडणी सेवा वगैरे सर्व आपण बघूया. उद्यापन वगैरे कसं करायचं काय सगळं सांगायचा प्रयत्न मी करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. तर काय करायचं आहे आपल्याला, तुम्हाला वैभव लक्ष्मीचं पण व्रत बऱ्याच महिलांचं सुरू असतं. ती पूजा मांडणी आणि ही पूजा मांडणी तुम्हाला वेगवेगळी करायची आहे. तुम्हाला वैभव लक्ष्मीच्या व्रताचा उपवास पण असेल, पण ह्या व्रताला आपल्याला उपवास वगैरे काही करायची गरज नाहीये. फक्त आपण सेवा करायची, पूजा मांडणी वगैरे करायची आहे. तर काय करायचं, सायंकाळच्या वेळेस जिथे पूजा तुम्ही मांडता तिथे जागा स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची. चौरंग घ्यायचा, पाट घ्यायचा, स्वच्छ पुसून खाली स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर चौरंग पाट ठेवायचा, त्याच्यावर पिवळे वस्त्र टाकायचे आहे. माता लक्ष्मीला पिवळा रंग हा खूप आवडतो. पिवळा रंग वापरण्याचा जास्त प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर आपण तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो ठेवा. तर विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्र फोटो असेल तर तो पण तुम्ही ठेवू शकता. त्याच्यासमोर तुम्हाला कलश ठेवायचा आहे. आता प्रत्येक वेळेस आपण पूजामध्ये कलश घेतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी, हळद, कुंकू, अक्षता, पैसाचं नाणं, सुपारी, नागविरीची पानं टाकून असा कलश तयार करतो. पण ह्या पूजेला तुम्हाला तसा कलश घ्यायचा नाहीये. एक तांब्या घ्या, स्टीलचा, तांब्याचा, चांदीचा असेल चांदीचा घ्या, ज्या धातूचा असेल त्या धातूचा स्वच्छ घासून पुसून स्वच्छ घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर 5 हळदी कुंकाचे बोटं ओढायचे किंवा स्वास्तिक काढलं तरी चालतं. त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहे. अखंड स्वच्छ तांदूळ तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत. पाणी भरायचं नाहीये. तांदूळ भरून घ्यायचा, कलशाने मस्त काठापर्यंत भरून घ्यायचा, व्यवस्थित गच्च भरून घ्यायचा. तिथे जिथे तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यासमोर तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे, त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं, त्याच्यावर तुम्हाला कलश ठेवायचा आहे जो तांदळाने भरून घेतलेला आहे तो. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला एक श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळ ठेवलं की श्रीफळ ठेवल्यावर छान त्याला सजवायचं आहे. देवीचा मुखोटा असेल तर श्रीफळाला मुखोटा लावा, छान वस्त्र वगैरे घाला, म्हणजे देवी स्वरूप त्याला तुम्हाला बनवायचं आहे. त्या कलशाला देवीचं एक स्वरूप तुम्हाला द्यायचं आहे. मुखोटा नसेल तर छान त्याला नाक डोळे वगैरे पण तुम्ही काढू शकता, हळदी कुंकाने त्याला सजवू शकता. हे सर्व झालं त्याच्यानंतर छान देवीला आवडणारे लाल कलरचे फुलं, गजरा वगैरे तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करायचा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत किंवा गणपती स्वरूप सुपारी घेतली तरी चालते. सुपारीचा अभिषेक करून जोडपानावर नागवेली जोडपाने घ्यायचे, त्याच्यावर सुपारी ठेवायची. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल चांदीची किंवा पितळेची जी असेल ती घ्यायची. तिच्यावर पण श्रीसूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे घ्यायची, ती पण पूजेमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे गजलक्ष्मी असेल म्हणजे हत्ती ते असतील तर ते पण पूजेमध्ये ठेवा, ते पण लक्ष्मी स्वरूपच आहेत. शंख असेल तर तो पण तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सर्व पूजा तुम्हाला मांडून घ्यायची आहे. देवीला आवडणारा नैवेद्य खीर, दूध, साखर, फ्रूट, काजू, बदाम जे यथाशक्ती नैवेद्य तुम्हाला दाखवता येईल तो देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. समोर तुपाचा दिवा एक सुरू ठेवायचा, एक तेलाचा दिवा सुरू ठेवायचा, अगरबत्ती वगैरे छान रांगोळी वगैरे काढायची, देवीची छान अशी पूजा मांडून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला
सेवा करायची. आता सेवा तुम्ही काही करू शकता. तुम्ही श्री सूक्ताचं पठण करू शकता, तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता, तुम्ही विष्णू सहस्रनाम याचं पठण करू शकता. कारण माता लक्ष्मीला जिथे भगवान विष्णूंची सेवा होते, जिथं भगवान विष्णूंचं ध्यान केलं जातं, तिथं ती येते. कारण तिला भगवान विष्णूंची सेवा खूप जास्त आवडते. बघा, जिथे नवरा जातो तिथे बायको भागोमाग जातेच. त्याच्यामुळे भगवान विष्णूंच्या तुम्हाला त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. त्याच्यानंतर वरद लक्ष्मीचं जे काही कहाणी असते ती कहाणी तुम्हाला वाचायची किंवा ऐकायची आहे. आता तुम्हाला ही कहाणी यूट्यूब, गुगलवर किंवा कहाणीच्या बुकमध्ये तुम्हाला ती मिळून जाते. तिथून तुम्हाला घ्यायची, ऐकली तरी चालते किंवा वाचली तरी चालते. त्याच्यानंतर वरद लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे. आरती नसेल येत तर माता लक्ष्मीची जी काही तुम्हाला येते ती आरती तुम्हाला घ्यायची आहे. बघा, ह्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. माता लक्ष्मीची भरून तुमच्यावर अशी कृपा प्राप्त होईल. कारण ही वरदान देणारी लक्ष्मी आहे. अष्टलक्ष्मी असतात, अष्टलक्ष्मीमधली ही एक वरदान देणारी लक्ष्मी असते, वरद लक्ष्मी. त्याच्यामुळे ही लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये नांदली पाहिजे, यासाठी भरभरून अशी तिची सेवा करायची आहे, जेणेकरून ती प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड ती वास्तव्य करेल. त्याच्यानंतर ही सर्व पूजा झाली. आता तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, सेवा वगैरे सर्व करा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याचं उद्यापन करतो. आता उद्यापन कसं करायचं तर समोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, माता लक्ष्मीला हळदी कुंकू द्यायचं. त्याच्यानंतर तिला फूल वगैरे धूप दीप दाखवायचा आणि हातात थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि एक मंत्र म्हणायचा, या तू देवगणहा सर्व पूजा मदया पार्थिवा इष्ट कामा सिद्धार्थे पुनरागमना यच. हा मंत्र म्हणायचा, सर्व पूजावरती अक्षता टाकून द्यायच्या. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये अखंड तुझं वास्तव्य राहू दे, सुख समृद्धी आनंद आरोग्य माझ्या घरामध्ये नांदू दे आणि भगवान विष्णूंचं वास्तव्य माझ्या घरामध्ये सदैव नांदू दे, त्यांची कृपा अखंड माझ्या घरावर होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची. आणि जे काही पूजेमधलं जे काही सामान आहे, जे काही कलशाने तुम्ही तांदूळ भरलेला आहे तो तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकायचा. त्याचा गोडा धोडाचं काहीतरी करून खायचं, गोडाचाच पदार्थ करून खायचा. खिचडी काही करून खाऊ नका, खीर वगैरे करून खा. किंवा जे तुम्ही नारळ ठेवलेलं आहे ते तुम्ही फोडून त्याचं पण तुम्ही गोड धोडचं काहीतरी करून खाऊ शकता. म्हणजे आपण ते घरात सगळं प्रसाद म्हणून खायचं सगळ्यांनी मिळून. खूप सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. पण ही माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी ही सेवा मानली जाते. वर्षातून एकदाच करता येते. त्याच्यानंतर तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.